हिंगोलीच्या सेनगाव नगरपंचायतीच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून खिल्लार आडोळ मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारलेला आहे। सुंदर रंगरंगोटी करून तिथे परिसर सजवला गेला, मात्र त्याच्यात कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात नाहीये। तर सेनगाव शहरातून उचलून आणलेला कचरा रस्त्याच्या कडेला फेकला जातोय। कचऱ्यात असलेला अन्नपदार्थ खायला जनावरांची तिथे झुंबड आहे। आणि याच घनकचरा व्यवस्थापन परिसरातून आणखी तपशील या सगळ्या संदर्भात देतील आमचे प्रतिनिधी संतोष भिसे। हिंगोलीच्या सेनगाव नगर पंचायतीच्या वतीने लाखो रुपये खर्च करून लिंगदेवी रोडवर जे आहे ते घनकचरा व्यवस्थापन उभारण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की हेच ते घनकचरा व्यवस्थापन आहे। स्वच्छ संरक्षण 2024-25 माझी वसुंधरा अभियानांतर्गत हे घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी उभारलेलं आहे। कारण सेनगाव शहरामधला जो काही कचरा आहे तो या ठिकाणी आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करायचं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी जो काही शहराचा कचरा आणला जातोय तो मात्र या ठिकाणी रस्त्यावर टाकण्यात येतोय। प्रवासी येत असतात आणि या प्रवाशाच्या डोळ्यावर ही पन्नी जर उडाली तर निश्चितच अपघात होऊ शकतो। तुम्हाला काय वाटते नेमकं या दोन्ही ठिकाणी जो कचरा टाकला जातोय आणि काय वाटते नेमकं? वास एकदम भयंकर आहे, जायला त्रास आहे। अचानक एखाद्याच्या गाडीत जर पेट्रोल जर संपलं नाही तर मासे असे सुरू देत नाही, त्या गाडी लोटायचं सुद्धा काम नाही। अनेकाच जे आहे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे। कारण यामध्ये ज्या पन्न्या आहेत त्या चेहऱ्यावर उडतात आणि चेहरा उडल्यानंतर त्या वाहन चालकाला जे म्हणजे वाहन चालवा येत नाही। त्यामुळे आता नगर पंचायत याकडे कसं लक्ष देते आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, सेनगाव परिसर, हिंगोली।